नमस्कार. कथाकथन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. लेखाचं नाव आहे संस्कार. लेखक सुनील गोबुरे. अहो मी दचकूनच जागा झालो. अहो फोन वाजतोय बघा, बायको म्हणाली. हो असं म्हणत उठून बसलो. व्हायब्रेटर मोडवर ठेवलेला होता. चार्जिंगला लावलेला फोन मी चार्जिंग पिन काढत हातात घेतला. रात्रीचे 2 वाजलेत. आता कोणाचा फोन असेल असा विचार आला अन आपसूक एक भीती मनात तरळून गेली. तोवर अनघाने म्हणजे माझ्या बायकोने जवळून स्क्रीनवरचा नंबर पाहिला. तशी ओरडलीच. अहो थांबा, हा भारतातला नंबर दिसत नाही, नका घेऊ फोन. फोन व्हायब्रेटर मोडवर होता. टिर्र टिर्र असा आवाज बराच वेळ करून मग बंद झाला. काय गो बाई, हे हॅकर लोक अशा वेळांना फोन करतात आणि आपण फोन उचलला की फोनमधली सगळी माहिती चोरतात म्हणे, इति बायको. मी काही बोललो नाही. फोन जागेवर ठेवून झोपणार इतक्यात तोच फोन परत आला. अनघा लगेच म्हणाली, काय बदमाश लोक आहेत, कट करा तो फोन. मी कट केला, पण परत फोन येणार या खात्रीने हातातच ठेवला. 2 मिनिटे गेली, फोन आला नाही. फोन ठेवणार तेवढ्यात एक मेसेज आला, त्याच नंबरवरून. हाय अमोल, परेश दिस साईड. प्लीज पिकअप माय फोन फ्रॉम दिस नंबर. अगं हॅकर नाहीत अनघा, पर्याचा फोन होता तो, टोरेंटोवरून. मग मला लक्षात आलं, परेश गेल्याच महिन्यात अमेरिकेवरून कॅनडाला शिफ्ट झाला. त्याचा तिकडचा नवीन नंबर त्याने मेसेज केला होता मला, पण गडबडीत तो सेव्ह करायचा राहून गेला माझ्याकडून. परत 1 मिनिटात रिंग वाजली. मी लगेच फोन उचलला. सॉरी पर्या, तुझा नंबर सेव्ह नव्हता, लक्षात नाही. आम्या, एक वाईट बातमी आहे, मला मध्येच तोडत परेश म्हणाला. मी चरकलो. काय झालं असेल? काका. आम्या, आप्पा गेले, आम्हाला सोडून गेले रे आप्पा. परेश रडवेल्या आवाजात म्हणाला. बाप रे, अरे कधी? आणि आम्हाला कसं कोणी कळवलं नाही? पुण्यात असून ही गोष्ट मला त्यांच्या मुलाकडून परदेशातून कळावी याचा मलाच राग आला. आम्या, हे सगळं जाऊ दे आता. ऐक, तू ताबडतोब आप्पांच्या आमच्या घरी पोहोच. त्यांच्याबरोबर कोणीच नाहीये. डेथ कधी झाली आहे माहीत नाही, पण बहुधा काल रात्रीनंतर कधीतरी झाली असणार. कारण परवा रात्री 8 वाजता ते आमच्याशी स्काईपवर बोलले, तेव्हा ते व्यवस्थित छान बोलत होते. अशी शंकासुद्धा आली नाही रे आम्या. परेशने आलेला हुंदका दाबला. हे त्याच्या आवाजातल्या बदलावरून ओळखलं. परेशची माझी मैत्री शाळेतली, 9वीमधली, अगदी पहिलीपासूनची, जिगरी म्हणतात तशी, जय वीरूवाली. एकमेकांना आम्ही फार जवळून ओळखणारे, इतके की आमच्या बायकाही त्यावरून कधीतरी आमची चेष्टा करतात. म्हणूनच आवाजातले बदल देखील लगेच ओळखता येतात एकमेकांच्या आम्हाला. पण अरे, मग लक्षात कोणाच्या आलं? मी विचारलं. मीच फोन केला होता. तुला ठाऊक आहेच, आई गेल्यापासून एकटेच राहतात म्हणून काळजी वाटायची रे. म्हणून आठवड्यातून 2-3दा फोन किंवा स्काईप करायचोच. आज नीलचा वाढदिवस. तो हट्ट करत होता आजोबांशी बोलायचंय म्हणून. नेहमी मेसेज केला की ऑनलाईन येतात, पण आज काही रिस्पॉन्स आला नाही. मग मोबाईलवर फोन केला तर फोन स्विच ऑफ. आता कळलं तो डिस्चार्ज झालाय. लँडलाईनवर लावला तर तोही उचलला नाही. लकीली शेजारच्या जगताप काकांचा फोन होता. त्यांना फोन केला आणि चेक करायला सांगितलं. त्यांनी बराच वेळ बेल वाजवली पण दरवाजा उघडला नाही. मग मीच त्यांना दरवाजा तोडायला सांगितलं. दरवाजाचं लॉक तोडायला सुतार भेटून दरवाजा उघडेपर्यंत एवढा वेळ गेला. आत गेले तर आप्पा बेडवर शांत झोपलेत, कधीही न उठण्यासाठी. परेश आता रडू लागला. आम्या, आता कधीच नाही उठणार रे आप्पा. पर्या शांत हो. हे बघ, मी जातोय लगेच. मी लगेच फोन करतो तिथून तुला, पण तू आधी शांत हो बघू. हो, तू जा लगेच. आणि 1 मिनिट. फोनवर थोडी शांतता झाली आणि मग मी ठेवणार तेवढ्यात रुहीचा म्हणजे परेशच्या बायकोचा आवाज आला. अमोल भाऊजी, रुही बोलते. परेश फार डिस्टर्ब आहे. गेल्या 4 तासापासून फोनवरच आहे. BP वाढला असेल बहुधा. तुम्ही आप्पांकडे लवकर पोचून सिच्युएशन ताब्यात घ्या, तरच त्याला बरं वाटेल. हो, मी निघतोच रुही. पर्याला सांग काळजी करू नकोस, मी आहे इथे. आणि हो रुही, पर्याला सांभाळ, फार मनाला लावून घेतो तो. हो भाऊजी, ठेवते. मी उठून माझ्या रूम बाहेर आलो तोवर आई बाबाही जागे झाले होते. सगळी गडबड ऐकून. काय झालं? बाबांनी ओळखले, बातमी नक्कीच चांगली नाहीये. गोगटे काका, मी एवढंच म्हटलं. अगं बाई, आईने लगेचच तोंडाला पदर लावला. परेशला? हो माहीत आहे, त्याचाच फोन होता. तो येऊ शकणार नाही. मी निघतो, तयारी करायची आहे. मी येतो. बाबा लगेचच निघाले.
नको बाबा, मी कळवतो सगळी तयारी होत आली की. मी मोटरसायकल घेऊन जातोय, तुम्ही अनघाबरोबर कारने या सकाळी 7 पर्यंत. तेवढ्यात अनघाने माझे पाकीट आणून दिले. 10,000 ठेवलेत. मी प्रश्नार्थक दिसताच पुढे म्हणाली, घरात होते, असू देत. अशा वेळी किती लागतील माहीत नाही ना. बर बाई म्हणत मी निघालो. सांभाळून जा रे, त्यातूनही आईने सांगितलंच. गोगटे काका राहत ती सोसायटी तशी 8-10 किलोमीटर लांब असली तरी रात्री 2:30 वाजता मला तिथे पोचायला 15 मिनिटे बस होती. पोचल्यावर खालीच थांबून आधी माझ्या आणखी 2 जवळच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. लोक लागतात अशा वेळी. मी काकांच्या घराजवळ आलो तशी सामसूम दिसली, पण शेजारच्या जगतापांच्या घरी दिवा दिसला. बेल न दाबता मी हलकेच त्यांचा दरवाजा वाजवला. जगताप काकाच बाहेर आले. हां, आलात का? बरं झालं. तुम्ही? त्यांनी मला विचारलं. मी अमोल यादव, परेशचा मित्र. हां बरोबर, परेश सारखं तुमचं नाव घेत होता फोनवर. काका माझे बोलणे मध्येच तोडत म्हणाले. हो, एवढंच म्हणत मी गोगटे काकांच्या तोडलेल्या दरवाजाला बाजूला सरकवत आत प्रवेश केला. जगताप काकाही मागोमाग आले. काका शांतपणे त्यांच्या बेडवर झोपलेले. चेहऱ्यावरून असं वाटलं की आता उठतील आणि डोक्यावर टपली मारतील आणि नेहमी म्हणायचे तसे म्हणतील, ये बा अमोला, दुसरा लेख तू मजला. 30 वर्षांच्या सर्व आठवणी क्षणात डोळ्यासमोरून फ्लॅश होऊन गेल्या. अजून इतर नातेवाईक कसे आले नाहीत कोणी? मी जगतापांना विचारलं. त्यांचा भाचा अभय एव्हाना सहकारनगरवरून यायला हवा होता ना? कळवलं असेलच की परेशने त्याला. जगतापांनी चेहरा पाडला. ते म्हणाले, तो नाही येणार आहे. तो पुण्यात नाही आहे. जयपूरला कंपनीची कॉन्फरन्स आहे, तिकडे गेलाय. तुम्ही उरकून घ्या म्हणाला. माझी वाट पाहू नका म्हणे. आता परेश त्यावर काय बोलणार? आप्पांनी पदर मोड करून अभयलाही इंजिनिअरिंगला घातलं. सगळी फी भरली. पहिली नोकरी लावून दिली. त्याच्या आईबापांची ऐपत नव्हती शिकवायची त्याला. शेवटी अशी परतफेड केली त्याने मामाच्या उपकारांची. मी म्हणालो. परेश तर येऊ शकणार नाहीच, कारण शक्यच नाही कॅनडावरून येणं त्याला. कमीत कमी 2 ते 3 दिवस जातील. काका पुढे म्हणाले, यांची एकुलती एक बहीण म्हणजे या अभयची आई सिंगापूरला मुलीकडे आहेत, त्यामुळे तीही नाही. हा अभय तर असा म्हणतो, इतर नातेवाईक कोणी नाहीत. कोकणात एक भाऊ होते, पण तेही ब्रह्मचारी, आगे पिछे कोणी नाही. गेल्या वर्षी तेही गेले. मला प्रश्न पडलाय, यांचं अंत्यसंस्कार कसं होणार? होईल, सकाळपर्यंत पोचतीलच कोणीतरी जवळचे नातेवाईक. मी सगळी तयारी करतो. माझे आणखी मित्रही येत आहेत. तुम्ही थोडी विश्रांती घ्या, मी जगताप काकांना सांगितलं. बरं, काही लागलं तर सांगा, संकोच करू नका. नात्यातल्या लोकांना नात्याची चाड नाही तरी आम्ही शेजार धर्म पाळतो, असे म्हणतच जगताप त्यांच्या घरी गेले व दरवाजा ओढून घेतला. जगताप गेल्यावर मला एका भयाण वास्तवाची जाणीव झाली. आयुष्यभर दुसऱ्यांचाच विचार करत जगलेल्या काकांना आयुष्याच्या शेवटी जवळची माणसे जवळ नसावीत, यापेक्षा दुर्दैव ते काय. माझे मित्र पोचले तसे तयारीला वेग आला. सोसायटीत राहणारे एक डॉक्टर येऊन आधीच डेथ सर्टिफिकेट देऊन गेले होते. अपेक्षेप्रमाणे हार्ट अटॅकच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले. ते सर्टिफिकेट घेऊन पोलीस ठाण्यात जाऊन अकस्मात मृत्यू नोंद केली. वैकुंठला जाऊन पावती करून विद्युत दाहिनीत अंत्यसंस्काराची वेळ नोंदवली. अंत्यसंस्काराच्या सामानाची जमवाजमव केली. एव्हाना 6 वाजले होते. गुरुजींना फोन करून सकाळी 7 वाजतासाठी बुक केले. ॲम्ब्युलन्सलाही सांगून ठेवले. तेवढ्यात परेशचा 2दा फोनही येऊन गेला. त्याला समजावत धीर देत सारी तयारी पूर्ण केली. त्याची अवस्था खूपच वाईट होती. त्याला सांगितलं की वैकुंठला लाईव्ह स्ट्रीमिंगची सोय आहे. त्याला स्काईपवरून सर्व विधी पाहता येतील. तिकडे जेवढी होईल ती सगळी तयारी करून संस्कारांसाठी बसायला त्याला तयार केले. एव्हाना बाबांना घेऊन अनघाही पोहोचली. सोसायटीतलेही बरेच लोक आता बाहेर दिसू लागले होते. सारे डोकावून काकांना पाहून परत निमूटपणे बाहेर जाऊन थांबत होते. अनघाने थर्मासमधून आणलेला चहा आम्हा मित्रांना दिला तशी जरा तरतरी आली. परेशच्या नात्यातला एकमेव माणूस म्हणजे परेशच्या सिंगापूरच्या मामे बहिणीचा दीर किरण तेवढा तिथे आला होता. समीरने म्हणजे माझ्या मित्राने त्याचा लॅपटॉप चालू करून स्काईपवर परेशला कनेक्ट केले. गुरुजी आले. घरातील विधी ऑनलाईन स्काईपवर परेशच्या देखत करून आम्ही काकांना उचलले. 70 वर्षे भरभरून जगलेल्या देहाला प्रेत किंवा बॉडी असे संबोधलेले ऐकताना अंगावर सरसर काटा येत होता. ॲम्ब्युलन्स घेऊन वैकुंठाला पोहोचलो. तिथे गेल्यावर अजून एक बॉम्ब तयार होता.
माझा दुसरा मित्र तुषार, जो आधीच पुढे पोहोचला होता, तो मला बाजूला घेऊन बोलला, अमोल, अरे विद्युत दाहिनी थोड्या वेळापूर्वीच बिघडलीये. इथले मॅनेजर बोलतायत 2-3 तास लागतील रिपेअर करायला. कदाचित जास्त वेळसुद्धा लागेल. मी एकदम गारच झालो. आता कसं करायचं? आमच्या वेळेचा वा थांबण्याचा विषय नव्हता, पण परेशची सध्याची वाईट अवस्था पाहता त्याला लवकर यातून मोकळं करणं आवश्यक होतं. म्हणजे आता सरणावर अंत्यसंस्कार करण्यावाचून पर्याय नव्हता. जवळचे नातेवाईक कोणी नसताना अग्नी कोण देणार हा आता माझ्यासमोर यक्ष प्रश्न होता. मला आता आशेचा किरण एकच दिसत होता, तो म्हणजे किरण. किरण जवळपास आहे ही खात्री करून मी परेशला स्काईप केलं. गुरुजींसकट सारे जण लॅपटॉप भोवती जमा झाले होते. गुरुजींनी आधी सांगितल्याप्रमाणे वस्त्रे नेसून व इतर साहित्य घेऊन परेश तयार होता. तेवढ्या गडबडीतही मला जाणवलं की पुण्यात काकांजवळ आम्ही जेवढे लोक होतो त्यापेक्षा दुप्पट लोक टोरेंटोत परेशजवळ आता होती. त्यांनी तिकडची सारी तयारी व्यवस्थित केलेली दिसत होती. मी धडधडत्या अंतःकरणाने परेशला आलेला पेच सांगितला. एव्हाना परेश बराच सावरला होता. त्याचा मुलगा नील त्याच्या मांडीवर होता. गुरुजी परेशला म्हणाले, श्रीमान, तुम्ही सगळे संस्कार मुलगा म्हणून परदेशात बसून करता आहात. हे सर्व नवीन आहे, शास्त्रात न बसणारे आहे. पण शेवटी एकुलते एक आहात, लांब आहात, तेव्हा नाईलाज आहे. पण मुख्य प्रश्न आता अग्नी देण्याचा आहे. विद्युत दाहिनीत दहन झालं असतं तर प्रश्नच नव्हता, पण आता शवाला अग्नी कोण देणार हा मोठा पेच आहे. परेशने एकदा आम्हा सर्वांना पाहिलं आणि घशात आलेला आवंढा गिळत गंभीरपणे म्हणाला, गुरुजी, आमच्या आप्पांना 2 मुले होती. एक मुलगा इथे बसून संस्कार करेल आणि दुसरा मुलगा तिथे अग्नी देईल. सगळेजणच अवाक झाले. परेश अचानक हे काय बोलतोय? दुसरा मुलगा? कुठाय मग तो? आणि एवढा उशीर? कोणी नाही असं काय सांगताय मला? गुरुजींनी अगदी गुस्सातच विचारलं. परेश शांतपणे म्हणाला, गुरुजी, तुमच्या शेजारी अमोल आहे. तो आहे आप्पांचा दुसरा मुलगा. अग्नी अमोल देईल. मी जागीच थिजलो. परेशने जे सांगितले ते जगाला आकलनीय नव्हतं, पण मला त्याची भावना कळली, त्याने बोलून न दाखवताही. काकांना अग्नी देताना मला राहून राहून त्यांचे शब्द आठवत होते. ये बाबा अमोला, दुसरा लेक तू मजला. चिता भडकली होती. परेशच्या आणि माझ्या डोळ्यातल्या आसवांनी ती आता विझणार नव्हती. धन्यवाद.